कारण जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकरी या बँकेचा आत्मा आहे. संचालक मंडळाला याचं भान राहिलं पाहिजे. सामूहिक कर्ज मिळणार नाही, प्रत्येकाचं कर्ज खातं वेगळं करावं लागेल. आणि हा निर्णय जो होता तो 31 मार्च नंतर शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसे आणून भरल्यानंतर काढला. तर ही जी भूमिका आहे ही सरळ सरळ बँकेचा जर विचार करायला गेला तर एक अडवणुकीची भूमिका बँकेच्या माध्यमातून घेतली जाते आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना जळगाव जिल्हा बँकेने सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र कर्ज खातं असल्याशिवाय कर्ज न देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अडवणूक तर होणारच होती, याशिवाय कर्जाची रक्कमही घटणार होती. म्हणून शेतकरी चांगलेच भडकले होते. हा निर्णय अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यानंतर बँकेने एक पाऊल मागे घेतलं. हा वादग्रस्त निर्णय वर्षभरासाठी मागे घेण्यात आला असला तरी शेतकरी मात्र नाराजच आहेत. यापूर्वी जळगाव जिल्हा बँकेकडून सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देताना स्टॅम्पवर हमीपत्र भरून घेतलं जात होतं. हमीपत्र दिल्यानंतर त्या संबंधित शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्रापुरतं कर्ज मिळत होतं. पण चालू आर्थिक वर्षापासून बँकेने हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र कर्ज खातं असेल तरच कर्ज मिळणार होतं. बँकेने हा निर्णय मार्चची वसुली झाल्यानंतर घेतला. त्यामुळं शेतकरी चांगलेच भडकले. शेतकरी संघर्ष समितीने संचालक मंडळाच्या सभेत या संदर्भात जाब देखील विचारला. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधानंतर बँकेला नमतं घ्यावं लागलं. जिल्हा बँकेने जो आता शेतकऱ्यांच्या कर्जाविषयीचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा सामूहिक नावं रद्द करून इंडिव्हिज्युअल नावावरच फक्त कर्ज दिलं जाईल, हा म्हणजे शेतकऱ्यांचा एक थोडक्यात म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. कारण जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकरी या बँकेचा आत्मा आहे. संचालक मंडळाला याचं भान राहिलं पाहिजे की बा आपण शेतकऱ्यांच्या जीवावर उड्या मारतोय आणि जे निर्णय घेतोय ते शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे आणि शेतकऱ्यांना म्हणजे तळात नेण्याचे निर्णय घेत आहेत. तर आणि म्हणजे वर्षभरामध्ये जो शेतकरी इकडून तिकडून पैसे जमा करून मार्चमध्ये कर्ज भरतो आणि यांचा नियम हा मार्चमध्येच का निघतो, वर्षभरात का नाही सांगितलं किंवा तुमचं पुढच्या वर्षापासनं इंडिव्हिज्युअलचं बंद होणार आहे. तर हे असे चुकीचे निर्णय संचालक मंडळाने घेऊ नये आणि शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. कारण शेवटी दगडी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकरी तिचा आत्मा आहे. त्याच्यावर कोणीही घाला घालण्याचा प्रयत्न करू नये. मला वाटतं जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 8-10 दिवसापूर्वी एक परिपत्र काढलं होतं की जे सातबारावर सामूहिक नावे आहेत, एक प्रचलित अशी आता कधीपासून व्यवस्था आहे की जे सातबारावर शेतकऱ्यांची सामूहिक नावे असतात, भावाचे किंवा बहिणीचे, त्यांची एका स्टॅम्पवर संमती घेऊन एकाच्या नावावर कर्ज प्रकरण करतात आणि त्या क्षेत्रापुरतं कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं जातं. ही अत्यंत सोपी आणि सोपस्कार पद्धत आहे. कोणालाही अडथळा येत नाही, शेतकरी त्यामुळे खुश होते. परंतु अचानक जिल्हा बँकेने आपल्या स्तरावर एक पत्र काढलं की सामूहिक कर्ज मिळणार नाही, प्रत्येकाचं कर्ज खातं वेगळं करावं लागेल. आणि हा निर्णय जो होता तो 31 मार्च नंतर शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसे आणून भरल्यानंतर काढला. त्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात सापडले. ज्यांना 1 लाख रुपये कर्ज मिळालं होतं, इकडून तिकडून भरायचे होते, त्यांना 25,000 रुपये कर्ज मिळणार होतं. बाकीचे पैसे नवीन सभासद केल्यानंतर त्यांचे लिंकिंग शेअर सुद्धा कापले जाणार होते सोसायटी स्तरावर. त्यामुळे शेतकरी अत्यंत भयभीत झालेला होता. मुळात शेतकरी नैसर्गिक संकटाने पिसला. परत आणखी JDC बँकेनं अशा परिपत्रकामुळे शेतकऱ्याला संकटात टाकलं. याविरुद्ध जळगाव जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने संचालक मंडळाच्या बैठकीत धाव घेतली. तिथं आग्रह निवेदन दिलं. तिथं अत्यंत आपली ठामपणे बाजू मांडली. बरेचसे संचालक बाजूने असल्यावर सुद्धा हा परिपत्रक रद्द व्हावं या मताशी कोणीच नव्हतं. प्रचंड वादावादी होऊन शेवटी संचालक मंडळ बोलले की आम्ही एक ठराव करून पाठवतो. परंतु मीटिंगमध्ये त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी या वर्षापुरतं हे परिपत्रक मागे घेतलं. शेतकऱ्यांचं संकट तात्पुरतं टळलंय. मला वाटतं यामागे त्यांनी कारण सांगितलं की आम्हाला पोर्टलवर जी माहिती भरावी लागते त्यात ही सुविधा नाही आहे सामूहिकची. मला वाटतं हा तांत्रिक बाबीचा अवलंब घेऊन एक शेतकऱ्याला परावलंबी करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ यावर कायमस्वरूपी उपाय काढावा व सामूहिक सुविधा कायम ठेवावी. ही प्रचलित सुविधा चांगली असताना उगाच शेतकऱ्यांना संकटात टाकू नका. त्याचा आपण शासनाकडे आज जळगाव जिल्ह्याच्या संचालक मंडळाचे 4 आमदार आहेत, 2 माजी मंत्री आहेत. प्रत्येकाने कसं पणाला लावलं तर मला पोर्टलमध्ये सुधारणा करणे काही विशेष नाही. कर्ज भरून घेतल्यानंतर आता सांगितलं जात आहे की बा तुमचं खातेफोड केल्याशिवाय
किंवा सेपरेट केल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार नाही. तर ही जी भूमिका आहे ही सरळ सरळ बँकेचा जर विचार करायला गेला तर एक अडवणुकीची भूमिका बँकेच्या माध्यमातून घेतली जाते आहे. तसं पाहायला गेलं तरी बँक जर शेतकऱ्यांची आहे तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना प्रत्येक समस्येच्या वेळेला एक समस्या अशी येते की RBIचा नियम सांगितला जातो. तर RBIच्या नियमाप्रमाणे जर विचार करत असाल तर RBIचे जे नियम आहेत किंवा RBIचे गाईडलाईन जे असतात या पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात एकाच वेळेला असतात. शेजारच्या धुळे नंदुरबार बँकेला RBIचा नियम नाही आणि जळगावलाच का, या गोष्टीवर सुद्धा विचार होण्याची गरज आहे. आणि दुसरा विषय असा आहे की त्या मीटिंगच्या दिवशी, सर्वसाधारण मीटिंगच्या दिवशी शेतकरी कृती समितीने जो त्यांच्यावर प्रेशर आणला किंवा दबाव आणून किंवा आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडून आम्ही त्यांच्याकडनं तो ठराव करून घेतला का त्यांनी करून दिला. पण याच्यावर कायमस्वरूपी न करता फक्त मलमपट्टी करण्याचं काम केलेलं आहे. तरी शेतकऱ्यांची बँक आहे, सर्व संचालक सुद्धा शेतकरी संचालक मंडळामध्ये शेतकरी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, राजकीय क्षेत्रात काम करणारे शेतकरी लोक सुद्धा यात आहेत. यांनी RBIकडे पाठपुरावा करून या समस्येला कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यांनी हा तोडगा कायमस्वरूपी काढावा हीच माझी शेतकरी म्हणून त्यांना आव्हान आहे. बँकेने वर्षभरासाठी हा निर्णय मागे घेतला आहे, पण तो कायमस्वरूपी रद्द करावा. कर्ज वाटप पूर्वीप्रमाणेच व्हावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या साऱ्या विषयासंदर्भात बँकेचे अध्यक्ष संजय पवार काय म्हणाले तेही पहा. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना तांत्रिक अडचणी होत्या. त्यावर तोडगा म्हणून आता तहसीलदारांचं प्रतिज्ञापत्र घेऊन कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकऱ्यांची अडचण होऊ देणार नाही असं जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर कर्ज वाटपासंदर्भात यंदा पूर्वीचीच पद्धत असणार आहे, पण पुढच्या वर्षी काय हा प्रश्न तर आहेच. त्याचं उत्तर जिल्हा बँकच देऊ शकेल. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.